आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पश्चिम आशियातील भूराजकीय घडामोडींचा जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होत असूनही भारताचा एलपीजी पुरवठा स्थिर आणि पुरेसा आहे। इंडियन ऑइलनं एका निवेदनात म्हटलं आहे की त्यांनी घरांना एलपीजीचा अखंड पुरवठा कायम ठेवला असून सध्या दररोज सुमारे 28 लाख एलपीजी सिलेंडरचं वितरण करण्यात येत आहे। दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर, सांस्कृतिक मंत्रालय भारत यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या 32व्या ऑरेंज सिटी हस्तशिल्प मेळावा आणि लोकनृत्य महोत्सवात आज शंखवादन, गेर, मथुरी नृत्य, रानप्पा, तारकासुराच्या हत्येचं चित्रण करणारं छाऊ नृत्य इत्यादी सादर करण्यात आलं। हे हस्तकला प्रदर्शन येत्या 5 एप्रिलपर्यंत चालणार आहे। इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना किंग्स 11 पंजाब संघाशी चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे। पंजाब संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघाच्या 13व्या षटकात 3 गडी बाद 123 धावा झाल्या होत्या। मंगोलियातील उलान बातार इथं सुरू असलेल्या 2026 आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत निखत झरीन, प्रिया आणि प्रीती पवार यांनी आज नेत्रदीपक विजय नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली आणि भारताची 3 पदकं निश्चित केली। विदर्भात तापमानात घट कायम असून आज अमरावती इथं 39.8 अंश सेल्सिअस इतक्या सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। नागपूर इथं 37 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं। दरम्यान अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल। नमस्कार।